पुणे मेट्रोचा नवा विक्रम 30 जूनला पुणे मेट्रोच्या प्रवासी संख्येत दुपटीने वाढ, एका दिवसात 24,15,000ची केली कमाई. दूध उत्पादक आंदोलकांसोबत आज महत्त्वाची बैठक, राधाकृष्ण विखे पाटलांसोबतच्या बैठकीला प्रमुख दूध संघाचे पदाधिकारी राहणार उपस्थित. सोलापुरातील 6,000 रिक्षा चालकांचा मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात घेराव घालण्याचा इशारा, फिटनेस सर्टिफिकेटच्या विषयावरून रिक्षा चालक आक्रमक. नागपुरात 10 वर्षात दुसऱ्यांदा जूनमध्ये सर्वात कमी पाऊस, शेतकऱ्यांची चिंता वाढली. जयकुमार गोरेंची 5 जुलैला उच्च न्यायालयात सुनावणी, कोरोना काळातल्या कोट्यवधीचा भ्रष्टाचार प्रकरणी गोरेंवर आरोप. पोर्शे अपघात प्रकरणात पुणे पोलीस ऍक्शन मोडवर, अल्पवयीन मारेकरीच्या जामिनाविरोधात मागणार सर्वोच्च न्यायालयात दाद. ठाण्यात रेव पार्टी झाल्याचा जितेंद्र आव्हाडांचा दावा, सर्व प्रकारच्या ड्रग्जसह टॉप पेडलर सुद्धा पार्टीत असल्याचा दावा. नवी मुंबईत कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या बारवर हातोडा, बेलापूर, कोपरखैरणे, नेरूळ आणि तुर्भेमधल्या बारवर पहाटेपर्यंत कारवाई. लोणावळ्यातील पर्यटन स्थळी पर्यटकांना संध्याकाळी 6 नंतर बंदी, पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. कोल्हापुरातील काळमवाडीत 2 तरुण बुडाले, दूधगंगा नदीत पावसाळी पर्यटनासाठी आलेले तरुण बेपत्ता. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सोन्याची तस्करी सुरूच, मुंबई कस्टम विभागानं जप्त केलं 18 किलो सोनं, 9 प्रवासी अटकेत. राजकारणात भाग घेतो आणि फटाके फोडतो म्हणून नंदुरबारमध्ये एकाला जबर मारहाण, शहादा पोलीस ठाण्यात 6 जणांविरोधात गुन्हा दाखल.